जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व जणांचे स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट इयर BCom सेमिस्टर फर्स्ट 2024 क्रेडिट पॅटर्नमधील मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंट फर्स्ट हा या DSC च्या ग्रुपच्या अभ्यासक्रमाचा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स फॉर स्टडी पर्पज आपण या ठिकाणी बघणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांनी मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंट हा विषय निवडलेला आहे त्या विद्यार्थ्यांना क्वेश्चन पेपरचा पॅटर्न कसा असणार आहे आणि स्टडी पर्पजसाठी काही महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी दिलेले आहेत. तर त्यामुळं परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तसेच तुम्हाला परीक्षेच्या तयारीसाठी बाकीच्या विषयांचे देखील क्वेश्चन पेपरचे फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलला बघायला निश्चित भेटतील. सो या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, मॉडर्न ऑफिस मॅनेजमेंट फर्स्ट हा जो काही विषय आहे त्या विषयाची विद्यापीठाची परीक्षा ही 70 मार्काची होणार आहे. परीक्षेसाठी तुम्हाला 3 तासाचा टाईम दिलेला आहे. पासिंग मार्क्स जे काही असणार आहे ते तुम्हाला 28 मिळणं अपेक्षित आहे आणि परीक्षेचं जे काही माध्यम आहे ते मराठी आणि इंग्लिश असणार आहे. तुम्हाला ज्या लँग्वेजमधून माध्यमातून परीक्षा द्यायची त्या लँग्वेजमधून तुम्ही ती परीक्षा देऊ शकता. इथे परीक्षा सॉल्व करण्यापूर्वी किंवा क्वेश्चन पेपर रेफर करण्यापूर्वी काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे ते काळजीपूर्वक बघा. नंबर 1 इन्स्ट्रक्शन आहे की क्वेश्चन नंबर 1 अँड क्वेश्चन नंबर 6 आर कंपल्सरी. म्हणजे टोटल तुम्हाला जे काही 6 प्रश्न विचारले जाणार आहे त्यातील प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 6 हा तुम्हाला कंपल्सरी सॉल्व करायचा आहे. नेक्स्ट आहे अटेम्प्ट एनी 3 क्वेश्चन्स फ्रॉम क्वेश्चन नंबर 2 ते क्वेश्चन नंबर 5. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 ते 5 असे जे काही 4 प्रश्न विचारले जातील त्यापैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. इथे समोर तुम्हाला क्वेश्चन पेपरचा पॅटर्न दिसेल ज्यामध्ये तुम्हाला टोटल 6 प्रश्न विचारले जातील. त्यातील पहिला प्रश्न हा फिल इन दी ब्लँक्स असणार आहे, म्हणजेच MCQ असणार आहे. त्यासाठी तुम्हाला 6 मार्क्स दिलेले आहेत. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 हा तुमचा ब्रॉड थेअरी क्वेश्चन विचारला जाईल जो चॅप्टर नंबर 1 वर आधारित असेल. त्यासाठी तुम्हाला 18 मार्क आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 हा थेअरी क्वेश्चन जो ब्रॉड क्वेश्चन असेल जो चॅप्टर नंबर 2 वर आधारित असेल त्यासाठी तुम्हाला 18 मार्क्स आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 जो काही दिलेला आहे तो थेअरी क्वेश्चन्स ऑन चॅप्टर नंबर 3 वर दिलेला आहे त्यासाठी देखील 18 मार्क्स आहे. आणि क्वेश्चन नंबर 5 हा थेअरी क्वेश्चन ऑन चॅप्टर नंबर 4 वर आधारित ब्रॉड क्वेश्चन असेल त्यासाठी देखील 18 मार्क्स आहे. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन 2nd, 3rd, 4th आणि 5th हे ब्रॉड क्वेश्चन्स तुम्हाला प्रत्येक चॅप्टरवरती विचारले जातील आणि यासाठी प्रत्येक प्रश्नाला 18 मार्क्स दिलेले आहे. तुम्हाला फक्त याच्यातून 3च प्रश्न सॉल्व करायचे आहेत. त्यामुळं 18 त्रिक 54 मार्क तुम्हाला क्वेश्चन नंबर 2nd, 3rd, 4th आणि 5thला असणार आहे. आणि फिल इन दी ब्लँक्सला 6 मार्क म्हणजे 54 आणि 6 झाले 60 मार्क. तर क्वेश्चन नंबर 6 हा तुम्हाला राईट शॉर्ट नोट्स असणार आहे. यासाठी 4 पैकी 2 शॉर्ट नोट्स तुम्हाला विचारले जातील. एका शॉर्ट नोट्सला 5 मार्क, 2 यांची उत्तरं लिहिली तर 10 मार्क्स या ठिकाणी भेटतील. म्हणजे 60 आणि 10 70 मार्कासाठीचा हा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट या ठिकाणी असणार आहे. तर या पद्धतीने आपण काय पाहिलेलं आहे की सर्व विषयांच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट म्हणजे या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आम्ही स्टडी पर्पजसाठी आपण पाहिलेले आहेत. ओके, सो आपण इथे आता इम्पॉर्टंट थेअरी क्वेश्चन्सकडे आपण नजर टाकणार आहोत. हे जे काही प्रश्न दिलेले आहे हे प्रत्येक प्रश्न किमान 18 मार्कासाठी तुम्हाला विचारण्याची शक्यता आहे. तर नंबर 1 पहिला प्रश्न दिलेला आहे महत्त्वाचा, तो म्हणजे डिफाईन द टर्म ऑफ मॉडर्न ऑफिस अँड एक्सप्लेन द रोल ऑफ मॉडर्न ऑफिस. त्यानंतर 2nd आहे डिफाईन द ट्रॅडिशनल ऑफिस अँड एक्सप्लेन द डिफरन्स बिटवीन ट्रॅडिशनल ऑफिस अँड मॉडर्न ऑफिस. ओके, हा पण प्रश्न कदाचित ब्रॉड क्वेश्चन म्हणून तुम्हाला विचारला जाईल. अदरवाईज डिफरन्स बिटवीनचा प्रश्न तुम्हाला शॉर्ट नोट्सला पण विचारला जाऊ शकतो. पुढे आहे महत्त्वाचा, तो म्हणजे एक्सप्लेन द फॅक्टर्स अफेक्टिंग सिलेक्शन ऑफ ऑफिस प्लेस अँड लेआउट. ओके, नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 4 डिफाईन द टर्म ऑफ डिजिटल ऑफिस, एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ डिजिटल ऑफिस प्रोसिजर. ओके, सो काय काय महत्त्व आहे ते तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करायचं आहे. पण ज्यावेळेस तुम्हाला डिफाईन एखाद्या टर्मची विचारली जाते त्यावेळेस तुम्हाला त्याचं इंट्रोडक्शन, मिनिंग आणि डेफिनेशन पण तुम्हाला डेफिनेटली देणं अपेक्षित आहे. नेक्स्ट आहे डिफाईन द टर्म ऑफ ऑफिस ऑटोमेशन, एक्सप्लेन द ॲडव्हान्टेजेस अँड ऑब्स्टेकल्स इन ऑफिस ऑटोमेशन प्रोसेस. म्हणजे इथे ऑफिस ऑटोमेशन म्हणजे काय, त्याचे काय
फायदे होतात आणि काय ऑब्स्टॅकल्स म्हणजे काय बॅरियर्स तुम्हाला येतात ते तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करून सांगायचे आहेत. दोन्ही यांचा सविस्तर चार्ट काढा. इंट्रोडक्शन, मिनिंग, डेफिनेशन तुम्ही ऑफिस ऑटोमेशनची लिहा आणि नंतर त्याचं उत्तर सविस्तरपणे चार्टच्या माध्यमातून तुम्ही एखादं एक्सप्लेन करा. म्हणजे चार्ट अगोदर काढा आणि नंतर 1 बाय 1 त्याचे पॉईंट्स एक्सप्लेन तुम्ही करू शकता. नेक्स्ट आहे डिफाईन ऑफिस प्रोसिजर. ओके, आणि एक्सप्लेन द इम्पॉर्टन्स ऑफ यूजिंग ऑफिस प्रोसिजर. हा एक महत्त्वाचा 18 मार्कासाठीचा प्रश्न या ठिकाणी दिलेला आहे. पुढे आहे एक्सप्लेन इन डिटेल्स ॲडव्हान्टेजेस अँड लिमिटेशन ऑफ स्टँडर्डायझेशन. म्हणजे प्रमाणीकरण करणं का गरजेचं आहे आणि प्रमाणीकरणाचं काय महत्त्व आहे आणि काय मर्यादा येतात ते या ठिकाणी किंवा फायदे आणि मर्यादा या ठिकाणी स्पष्ट करून सांगायचे आहेत. नेक्स्ट आहे डिफाईन ऑफिस मॅन्युअल्स आणि एक्सप्लेन द नीड अँड टाईप्स ऑफ ऑफिस मॅन्युअल. ओके, हे महत्त्वाचे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत. नेक्स्ट आहे नंबर 9 डिफाईन द टर्म ऑफ स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. याला शॉर्ट फॉर्ममध्ये SOP असं म्हटलं जातं. SOPचा तुम्हाला फुल फॉर्म कदाचित फिल इन दी ब्लँक्सला पण विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे त्याच्यामध्येच की एक्सप्लेन द बेनिफिट्स ऑफ इम्प्लिमेंटेशन स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. म्हणजे इथं SOPचं तुम्हाला इंट्रोडक्शन, मिनिंग, डेफिनेशन द्यायचं आहे. तर तुम्हाला SOPचे काय बेनिफिट्स होणार आहे ते तुम्हाला सविस्तर स्पष्ट करायचे आहे. कृपया नोंद घ्या, हे प्रश्न 18 मार्कासाठी आहे. त्यामुळे तुम्हाला किमान 5 ते 6 पानांपर्यंत या प्रश्नांचं उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. त्याच्यात तुमच्या प्रेझेंटेशनला खूप महत्त्व दिलेलं आहे. शेवटचा प्रश्न आहे एक्सप्लेन द कंपोनंट्स ऑफ स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. त्याचे कोणकोणते घटक आहे ते तुम्हाला या ठिकाणी स्पष्ट करायचे आहे. तर या पद्धतीने आपण ब्रॉड क्वेश्चन्स पाहिलेले आहे. आता आपण शॉर्ट नोट्सकडे नजर टाकणार आहोत. हे शॉर्ट नोट्स प्रत्येकी 5 मार्काला विचारले जातील. जास्तीत जास्त 10 मार्कासाठीच्या या शॉर्ट नोट्स असणार आहे. पहिली शॉर्ट नोट्स दिलेली आहे इम्पॉर्टन्स ऑफ मॅकॅनायझेशन इन ऑफिस. त्याच्यानंतर दुसरी आहे टाईप्स ऑफ मॉडर्न ऑफिस मशीन्स. थर्ड आहे वर्क फ्लो इन मॉडर्न ऑफिस. नेक्स्ट आहे नंबर 4 कॅरेक्टरिस्टिक्स किंवा फीचर्स ऑफ ऑफिस ऑटोमेशन सिस्टीम. नेक्स्ट आहे नंबर 5 यूज ऑफ AI इन ऑफिस ऑटोमेशन. अत्यंत महत्त्वाची शॉर्ट नोट्स दिलेली आहे. AIचा फुल फॉर्म पण तुम्हाला कदाचित विचारला जाईल. व्यवस्थित पद्धतीने त्याचा फुल फॉर्म राईट डाऊन करा. त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं आपण म्हणतो. नेक्स्ट आहे नंबर 6 नीड ऑफ ओपन ऑफिस अँड प्रायव्हेट ऑफिस. का त्याची गरज आहे ते तुम्हाला इथे स्पष्ट करायचे आहे. नेक्स्ट आहे नंबर 7 ऑब्जेक्टिव्स ऑफ स्टँडर्डायझेशन ऑफ ऑफिस वर्क. का ऑफिस स्टँडर्डायझेशन करणं गरजेचं आहे किंवा ऑफिस वर्क का स्टँडर्डायझेशन करणं अपेक्षित आहे, त्याचे उद्दिष्ट काय आहे ते तुम्हाला या ठिकाणी लिहायचे आहे. नेक्स्ट आहे एरिया ऑफ स्टँडर्डायझेशन. नेक्स्ट आहे ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑफिस मॅन्युअल्स आणि लास्ट आहे मेथड्स ऑफ सेटिंग स्टँडर्ड्स. सो या पद्धतीने आपण या विषयाच्या क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन्स स्टडी पर्पजसाठी पाहिलेले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, चांगल्या पद्धतीने तुम्ही या सर्व प्रश्नांची तयारी करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेत जास्तीत जास्त मार्क्स हे मिळून जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, निश्चित या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल तर या व्हिडिओला लाईक करा. आपल्या सर्व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तसेच आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.